हस्तरेषा ज्योतिष आज आपण पाहणार आहोत. आपण पर्वत पाहिले, रेषा पाहिल्या, नवग्रह पाहिले, त्यांचे पर्वत पाहिले. आज बोटांवरून भविष्य पाहूया. तर अंगठा हा सरळ असेल, असा फुगीर असेल. खालच्या बाजूला जर थोडा बारीक असेल तर अशी लोक थोडे घाबरणारे असतात आणि त्यांचा शुक्र जरा वीक असतो. त्यांना काही लोकांच्या अंगठ्यामध्ये अंगठी घातलेली असते. जर त्यांना ज्योतिषचं थोडंफार ज्ञान असेल तर अंगठ्यावरून संपूर्ण आयुष्य कळते. इथे यवचिन्ह असेल तर अशा व्यक्तीला धनमान सन्मान मिळतो आयुष्यात. आणि अंगठा असा जास्त जाड असेल तर असे लोक स्वतःच ऐकत असतात आणि करत असतात. यांना झुकवणं फार कठीण असतं. तोच अंगठा जर असा मागं लावणारा असेल, जास्त झुकणारा असेल, गोलाकार होत असेल तर असे लोक हे कॉम्प्रोमाइज नेचरचे असतात आणि ते जुळवून घेतात परिस्थितीशी आणि व्यक्तींशी. अशा पद्धतीचे लोक असतात. तर करंगळीचं बोट हे अनामिकेच्या पहिल्या ह्या रेषेच्या वर असेल तर अशा लोकांना देखील पैशाच्या बाबतीत आणि बोलण्याच्या बाबतीत ते कुशल असतात. तसंच करंगळीच्या खाली उभ्या रेषा असतील ते देखील त्यांचं बुधाचं स्ट्रॉंग करतो आणि तो पर्वत देखील उंच असेल. असे लोक बोलण्याच्या कलेमध्ये आणि पैशाच्या बाबतीत संपन्न असतात. तर बोटांवरून जर हे बोट उंच असेल या बोटापेक्षा तर असे लोक हे सूर्यप्रधान नेतृत्व करण्याचा विचार असतात. खिशात जर 50 रुपये असतील तर 50 हजाराचं बिझनेस उभं करायला हे मागं पुढं पाहत नाही आणि त्यांना सपोर्ट देखील करतात इतर लोक. तसंच हे जर बोट मोठं असेल तर गुरुचं बोट असतं. असे लोक शिक्षक आणि शिक्षणात फार हुशार असतात. अशी लोक त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून पैसा अर्जन करतात ते. आणि गुरुप्रधान असतात अशी लोक, त्यांचं गुरुचं बोट उंच असतं. ते दोन्ही बोट समान असेल तर अशी लोक गुरुप्रधान पण असतात. त्यांच्याकडं नॉलेज पण असते आणि जे म्हणतात आपण रिस्क टेकिंग. सूर्याचं बोट असेल समान दोन्ही तर असे देखील असतात. सूर्य म्हणजे हा नेतृत्वाचा ग्रह आहे. तर पॉलिटिकल बाबतीत असे लोक यांचं बोट जे उंच असतं अशा क्षेत्रात ते राजनीतीच्या क्षेत्रात त्यांना त्यांचं लक ते आजमावू शकतात. तर ह्यामधलं बोट आहे हे शनीचं बोट आहे. हे बोट उंचच असतं, पण खूप उंच असेल तर असे लोक खूप शनीप्रधान असतात आणि आपलंच म्हणणं खरं करून दुसऱ्यांना जास्त टॉर्चर करणारे सुद्धा असू शकतात. पण त्यांच्याकडं न्याय हा गुण असतो. शनीप्रधान असतात त्यामुळं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते सबस्क्राईब करून. आपण 2-3 भाग पाहिलेत, त्याच्यामध्ये हे संपूर्ण ज्योतिष आपण आज हस्तरेषेचं तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि इतरही भाग उपयोगी माहिती या चॅनलचे पाहून चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल. इंस्टावर, फेसबुकवर फॉलो देखील करा. हे सगळं फ्री आहे. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद.